मित्रांनो, साप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं चित्र येतं ते नाग या सापाचं। पण तुम्हाला माहिती आहे का, नागाप्रमाणे न्यूरोटॉक्सिक असलेला मण्यार, ज्याला की इंग्रजीमध्ये कॉमन क्रेट म्हणतात, हा साप नागापेक्षाही तब्बल 8 ते 10 पट जास्त विषारी आणि जीवघेणा आहे। इतर सापापेक्षा या सापाचे काही वैशिष्ट्य हे एकदमच आगळे वेगळे आहेत। चला तर जाणून घेऊया त्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्या संदर्भात। आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, मण्यार या सापाच्या साधा मण्यार, पट्टेरी मण्यार व काळ्या मण्यार या 3 जाती भारतात आढळतात। मण्यार हा साप निशाचर आहे, म्हणजे तो फक्त रात्रीच बाहेर पडतो। त्यामुळे बऱ्याचदा रात्री झालेल्या सर्पदंशाच्या घटना या मण्यार या सापाच्या चावण्यामुळे होत असतात। शिवाय मण्यार या सापाने चावल्यानंतर त्या ठिकाणी कुठलीच खून वगैरे दिसत नाही किंवा बराच वेळ रुग्णाला त्याचे काहीच लक्षणे सुद्धा दिसून येत नाही। परंतु हा साप खूप विषारी आणि न्यूरोटॉक्सिक असल्याने 5 ते 6 तासानंतर अचानक रुग्णाला पोटदुखी सुरू होते, प्रचंड तहान लागते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो। अशा वेळी रुग्णाला लवकर डॉक्टरांना न दाखवल्यास, लवकर हॉस्पिटलमध्ये न नेल्यास रुग्ण दगावू सुद्धा शकतो। बऱ्याच वेळी व्यक्तीला झोपेत हा साप चावून नंतर सकाळी सकाळी त्या व्यक्तीला जास्त त्रास होऊन नेमकं काय झालं आहे हे कळायला उशीर होतो आणि लक्षात न आल्याने योग्य उपचार वेळेवर मिळत नाहीत, परिणामी रुग्ण दगावतो। अशा घटना सुद्धा झालेल्या आहेत। मण्यार सापाचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात। हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात। मण्यारची लांबी 1.5 मीटर पर्यंत असते आणि हा साप खूप चपळ आहे। अन्नाच्या व गारव्याच्या शोधात असल्यामुळे हा साप माणसाच्या घरात सुद्धा सापडण्याच्या घटना घडतात। मोकळ्या जागेत मण्यार जास्त काळ थांबत नाही, अपवाद सोडून बहुतेक वेळा हा साप अडचणीच्या ठिकाणी आढळतो। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।